नमस्कार मित्रांनो, मी सचिन आपलं स्वागत करतो सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या YouTube चॅनलवर. मित्रांनो, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्क्वॅप याबाबत मानके व त्याचे पुरावे कोणते असणार आहेत, ज्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानक क्रमांक 26 ते 50 पर्यंत कोणते पुरावे आवश्यक आहेत याबाबत आपण माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून काही शंका असल्यास कमेंट करायची आहे आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवायचा आहे. आणि ही मानकाची PDF आपल्याला आवश्यक असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्यामधून आपण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून आपल्याला ही मानकांची PDF आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. मानक क्रमांक 26 साठी मानक वर्णन विधान आणि पुरावा खालीलप्रमाणे आहे. मानक क्रमांक 26 1.6.5 ज्यामध्ये स्लॅश न्यास सीज च्या जिल्हा अहवालावर आधारित कृती कार्यक्रम निर्धारित केले आहेत आणि त्याचे जे 4 स्तर आहेत त्यातला जो पहिला स्तर आहे, शिक्षकांनी स्लॅश न्यास सीज चा अहवाल समजून घेतला आहे. आता यासाठीचा जो आपल्याला पुरावा आवश्यक लागणार आहे तो स्तर क्रमांक 1 मध्ये शाळेमध्ये उपलब्ध असणारे स्लॅश न्यास सीज याचे जिल्हा अहवाल विश्लेषण दस्तावेज आणि या अहवालाच्या प्रिंट आपल्याला मिळवून आपण त्याचे जे स्तर 1 मध्ये आपण घेणार असाल तर त्याची PDF प्रिंट आपल्याला त्या फोल्डरमध्ये अपलोड करायची आहे. स्तर क्रमांक 2 साठी स्लॅश ना सीज नंतर करावयाच्या कृती कार्यक्रमांसंबंधी शिक्षकांना प्रशिक्षित केले आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीचे मूल्यांकन करण्यासाठी तसेच अध्ययन वृद्धीसाठी विविध नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र आणि मूल्यांकन पद्धती तयार केल्या आहेत. आता यासाठीचा जो पुरावा आहे तो स्लॅश नॅश सीज नंतरच्या प्रक्रियेवर आधारित शिक्षक क्षमता विकसन प्रशिक्षण कार्यक्रम याच्या नोंदी, त्याचं प्रमाणपत्र किंवा उपस्थिती अहवाल आपल्याला लागणार आहे. त्यानंतर विविध नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र आणि मूल्यमापन पद्धती तयार केलेल्या नोंदी आपल्याला या ठिकाणी आवश्यक असणार आहे. त्यानंतर स्तर क्रमांक 3 या ठिकाणी जो दिलेला आहे त्यासाठीचा जो पुरावा आहे, अध्ययन निष्पत्तीनुसार कृती कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया, जिल्हा निकालावर आधारित अध्ययन निष्पत्तीनुसार विद्यार्थ्यांना अतिरिक्त अध्ययनाच्या नोंदी आणि विद्यार्थी अभिप्राय. त्यानंतर स्तर क्रमांक या 4 साठी जे वर्णन विधान दिलेलं आहे त्यासाठीचा जो पुरावा आहे तो म्हणजे स्लॅश न्यास सीज परीक्षणाच्या वेळी जिल्ह्याने ठरवलेल्या लक्ष्यानुसार त्यांचे अध्ययन क्षमता वृद्धीचे लक्ष्य निर्धारित करणारे शालेय दस्तावेज किंवा स्लॅश न्यास सीजवर आधारित शाळा स्तरावरील नोंदी. अशा प्रकारचा जो स्तर आपण सिलेक्ट करणार आहात त्या स्तरावर दिलेले पुरावे आपल्याला त्या फोल्डरमध्ये अपलोड करायची आहे. मानक क्रमांक 27 साठी मानक वर्णन विधान 1.6.6 शाळा आपल्या विद्यार्थ्यांची उच्चतम उपस्थिती सुनिश्चित करते. यासाठी स्तर 1 साठीचं जे वर्णन विधान आहे ज्यामध्ये जो पुरावा आवश्यक आहे त्यामध्ये विद्यार्थ्याच्या उपस्थितीची नोंद, शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणाच्या नोंदी, शाळाबाह्य विद्यार्थी होण्याच्या कारणांची यादीची नोंद किंवा त्याची कारण मीमांसा. स्तर 2 साठी जे वर्णन विधान दिलेलं आहे त्यासाठीचा जो पुरावा आहे त्यामध्ये पालक भेट रजिस्टरचा फोटो, पालक संवाद तपशीलच्या नोंदी किंवा फोटो, गैरहजर विद्यार्थी पालक भेटीच्या नोंदी. स्तर क्रमांक 3 साठी शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे तर शाळाबाह्य विद्यार्थी दाखल नोंद रजिस्टर, पालक संपर्क नोंदी, उपस्थिती वाढवण्यासाठी केलेले उपक्रम किंवा लेखी नोंदी. स्तर क्रमांक 4 साठी जो पुरावा आवश्यक आहे ज्यामध्ये आपण विद्यार्थी ध्वज फोटो किंवा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केल्याचा फोटो, 100% उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करतानाचा फोटो, शाळेत परत दाखल केलेल्या आणि नाव नोंदणी केलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांची नोंद किंवा UDAS प्लस मधील नोंदी, आर्थिक वंचित गटातील विद्यार्थी आणि दिव्यांग यांना प्रदान केलेल्या मदतीचे पुरावे. अशा पद्धतीचे स्तर क्रमांक 4 जर आपण घेणार असाल तर एवढे पुरावे आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. पुराव्याच्या बाबतीत मी आपल्याला सांगितलेलं आहे की ज्यामध्ये स्तर 1, स्तर 2, स्तर 3 आणि स्तर 4 हा वाढत्या क्रमाने आहे. त्यामुळे त्याची जी व्याप्ती आहे ती वाढत गेलेली आहे. पहिल्या स्तरामध्ये असेल तर दुसऱ्या स्तरामध्ये त्याची थोडीशी व्याप्ती वाढलेली आहे. तिसऱ्या स्तरात त्याची आणखी व्याप्ती वाढलेली आहे आणि चौथा स्तर हा प्रवीण स्तर असणार आहे. त्यामुळे तो परिपूर्ण असा असणार आहे. त्यामुळे स्तर क्रमांक 4 मध्ये जे तीनही खालील स्तर 1, स्तर 2, स्तर 3 असे जे वर्णन विधान आहेत ते 4 मध्ये देखील ते संपूर्ण पूर्ण केल्यानंतरचा जो नवीन दस्तावेज तयार होतो त्यासाठीचा स्तर 4 क्रमांक आहे. यामध्ये आता मानक क्रमांक 28 1.6.7 शिक्षकांनी पॅटचा अहवाल समजून घेतला आहे. आता हे पॅट परीक्षेबद्दल आहे त्यामुळे पॅट अहवालाचा फोटो, पॅट
चा अहवाल विश्लेषण करणारे दस्तऐवज आणि पॅट इयत्तानुसार याद्या. स्तर 2 साठी पॅट शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचा फोटो, पॅट नंतरच्या प्रक्रियावर आधारित शिक्षक क्षमता विकसन प्रशिक्षण कार्यक्रम नोंद प्रमाणपत्र, अध्ययन वृद्धीसाठी विविध नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र व मूल्यमापनाच्या नोंदी, अप्रगत विद्यार्थ्यांच्या नोंदी. स्तर क्रमांक 3 साठी कृती कार्यक्रम विद्यार्थी प्रतिक्रिया फोटो, अतिरिक्त अध्ययनाच्या संधी ज्याच्यामध्ये जादा तासिका असतील किंवा अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट वर्ग किंवा विशेष वर्ग आपण घेत असाल तर त्याच्या नोंदी. त्यानंतर पॅट अहवालानुसार कृती कार्यक्रम आणि विद्यार्थी प्रक्रिया. आता याच्यामधील बरेचसे पुरावे आपण आपल्या ग्रुपच्या माध्यमातून देणार आहोत, ज्या रेडीमेड पोझिशनला असतील. आपण त्या डायरेक्ट त्या फोल्डरमध्ये अपलोड करायचे आहेत. त्यासाठी ग्रुपला जॉईन करायचं आहे आणि ग्रुप जॉईन करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब करून ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण ते ग्रुप लिंक तिथून मिळवायची आहे. स्तर क्रमांक 4 साठीचा जो पुरावा आहे तो पॅट मधील सर्व प्रकारचे दस्तऐवज लागणार आहेत. पॅट परीक्षणावेळी ठरवलेल्या अध्ययन क्षमता वृद्धीचे लक्ष निर्धारित करलेले शालेय दस्तऐवज आपल्याला लागणार आहे. मानक क्रमांक 29 साठी पूर्व बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण म्हणजेच ECCE आणि पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान ज्याला FLN आपण म्हणतोय, त्यामधील स्तर क्रमांक 1 मध्ये शाळांनी पायाभूत अभ्यासक्रम व अध्यापन संरचना सुरू केली आहे. त्यासाठीचा जो पुरावा आहे तो ECCE या विषयावर शिक्षक प्रशिक्षणाचा पुरावा. या विषयाशी संबंधित एखाद्या शिक्षकाने काही ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोर्स केले असेल तर त्याच्या नोंदी. स्तर 2 मध्ये चालू शैक्षणिक वर्षामध्ये बालवाटिकेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा फोटो. स्तर क्रमांक 3 मध्ये निष्ठा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांच्या नोंदीचा तपशील, शालेय उपस्थिती नोंदीवर आधारित बालकांच्या संक्रमण पातळीच्या नोंदी. स्तर क्रमांक 4 मध्ये विद्याप्रवेश कार्यक्रम अंमलबजावणीचा पुरावा, निपुण भारत लक्ष्याप्रमाणे विद्यार्थी कामगिरीची शाळांतर्गत नोंदी. अशा प्रकारचे पुरावे आपल्याला मानक क्रमांक 29 साठी लागणार आहे. यानंतर मानक क्रमांक 30 1.7.2 वैविध्यपूर्ण अध्ययन अध्यापन साहित्य स्थानिक भाषेत उपलब्ध करून दिले आहे. स्तर क्रमांक 1 साठीचा पुरावा अध्ययन अध्यापन साहित्याची यादी, ज्यामध्ये कथा, पुस्तके, व्हिडिओ गेम्स, फ्लॅश कार्ड्स, चित्रे, ऍप्स इत्यादी. स्थानिक प्रादेशिक बोलीभाषेतील TLM म्हणजेच टीचर लर्निंग मटेरियल निर्मितीसाठी शिक्षकांच्या क्षमता विकसन कार्यशाळेचा तपशील. स्तर क्रमांक 2 साठी इयत्ता 1 ते 5वी विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वर्गनिहाय पाठ्यपुस्तके उपलब्ध असल्याचा पुरावा आणि SCRT व डाएटने पुरवलेल्या टीचर लर्निंग मटेरियलची यादी, म्हणजे यामध्ये PT जे फोटो आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकता. स्तर क्रमांक 3 मध्ये विविध भाषांमधील डिजिटल कंटेंट टीचर लर्निंग मटेरियल साहित्याची यादी. ग्रंथालयातील स्थानिक भाषेतील गोष्टींच्या पुस्तकाची अद्ययावत यादी. स्तर क्रमांक 4 साठी स्थानिक भाषा आणि बोलीभाषा श्रेणीमध्ये वाचन साहित्य उपलब्धतेच्या नोंदी, निपुण लक्ष प्राप्त केल्याचा पुरावा. हा मानक क्रमांक 30 साठी लागणार आहे. मानक क्रमांक 31 1.7.3 शाळा मातृभाषा प्रादेशिक भाषा जोपासते आणि शिक्षक भाषेच्या विविधतेद्वारे समवयस्क संबंध बळकट करून त्यांची जोपासना करतात. ज्यामध्ये स्तर क्रमांक 1 साठी पुरावा जो आवश्यक आहे अध्ययन अध्यापन साहित्य यादी, ज्यामध्ये भाषा आणि गणित PTचा फोटो किंवा विविध भाषांमधून वाचन साक्षरता व गणित साक्षरता यासाठी अध्ययन अध्यापन साहित्याची सविस्तर यादी. स्तर क्रमांक 2 साठी स्थानिक भाषेतून वाचन साक्षरता व गणित साक्षरता यासाठी NCERT SCRT न विकसित केलेल्या पाठ्यपुस्तके आणि अध्ययन अध्यापन साहित्य शिक्षक व विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असल्याचा पुरावा. त्याचा एक फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. शाळेतील शिक्षकांनी स्तर क्रमांक 3 साठी शाळेतील शिक्षकांनी स्थानिक भाषेतून तयार केलेल्या टीचर लर्निंग मटेरियल साहित्याची सविस्तर यादी, ग्रंथालयातील स्थानिक कथा पुस्तके यांची सविस्तर वर्गीकृत यादी. त्यानंतर स्थानिक नेते आजी आजोबा यांच्या मदतीने कथा सांगितल्याबाबतच्या नोंदी, ज्यामध्ये पालक विद्यार्थ्यांना काही गोष्टी सांगतानाचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे. स्तर क्रमांक 4 साठी आजी आजोबांनी सांगितलेल्या कथांच्या नोंदी, अद्ययावत डेटा फोटो, अध्ययनपूरक साहित्य, स्थानिक भाषेतील मातृभाषेतील उल्लेखनीय यशाचे पुरावे. अशा पद्धतीचे पुरावे आपल्याला स्तर मानक क्रमांक 31 साठी लागणार आहे. त्यानंतर मानक क्रमांक 32 1.7.4 शाळांनी पायाभूत स्तरावरील 5 वर्षासाठी नवोपक्रमशील खेळ आणि खेळणी आधारित कृतीयुक्त अध्यापनाचा स्वीकार केला आहे. स्तर क्रमांक 1 साठी पुरावा नाविन्यपूर्ण अध्यापन कार्यशाळा नोंदी, शिक्षकांना नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र जसे की खेळ आधारित कृती कार्यक्रम आधारित खेळण्यांवर आधारित अध्यापन प्रशिक्षण केले जाते.
नाविन्यपूर्ण अध्यापन बाबतीत शिक्षकांच्या क्षमता विकसन कार्यशाळाच्या नोंदी. स्तर क्रमांक 2 साठी नमुना पाठ नियोजन साहित्य वापरून अध्यापन करतानाचा फोटो. शाळेतील 25% शिक्षक वर्गात नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती वापरत आहेत याच्या नोंदी आणि नमुना पाठ नियोजन. स्तर क्रमांक 3 साठी शाळेतील 50% शिक्षक नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती वापरत आहेत याच्या नोंदी. शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्राच्या वर्गातील कृती कार्यक्रमांमध्ये केलेल्या वापराचा पुरावा. स्तर क्रमांक 4 साठी पायाभूत आणि पूर्वतयारी स्तरावरील 100% विद्यार्थ्यांना प्रादेशिक स्थानिक भाषेतून इयत्ता निहाय अध्यापन पूरक साहित्य वापरण्यासाठी उपलब्ध आहे आणि 100% शिक्षक नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती वापरत असल्याचा पुरावा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. मानक क्रमांक 33 1.7.5 प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती सुनिश्चित करण्यासाठी इयत्ता पहिली व दुसरीमध्ये शाळा निरीक्षण आधारित मूल्यमापन करते, ज्यामध्ये स्तर क्रमांक 1 मध्ये मूल्यमापन पद्धतीचे नमुने दस्तऐवज म्हणजेच नोंदवहीचे फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. स्तर क्रमांक 2 साठी शिक्षकांना प्रशिक्षण व अभिप्राय दिल्याच्या नोंदीचे फोटो. निरीक्षण आधारित मूल्यांकन वापरण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण व अभिप्राय दिल्याच्या नोंदी. स्तर क्रमांक 3 साठी आकारिक मूल्यमापन नोंदी फोटो मूल्यांकनाच्या अंमलबजावणीवर मुख्याध्यापक किंवा समवयस्क निरीक्षणाच्या नोंदी. स्तर क्रमांक 4 साठी सर्व मूल्यमापनाचे दस्तऐवजाचे फोटो आपल्याला मानक क्रमांक 33 साठी लागणार आहे. यानंतर मानक क्रमांक 34 1.7.6 इयत्ता 3री पर्यंत पोहोचलेल्या सर्व मुलांनी साक्षरता आणि संख्याज्ञानाची मूलभूत कौशल्ये आत्मसात केली आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी शाळा कृतीचे बारकाईने निरीक्षण करते, ज्यामध्ये स्तर क्रमांक 1 साठीचा जो पुरावा आहे निपुण भारत प्रकल्प यादी गणित फोटो, शाळेत राबवत असलेल्या FLN उपक्रमांची यादी, क्षमता विकसनाचे कार्यक्रम. स्तर क्रमांक 2 साठी FLN बाबत पालक मीटिंग फोटो, अहवालाचा फोटो, FLN क्षमता प्राप्त करण्यात पालकांच्या सहभागाचा फोटो. स्तर क्रमांक 3 निपुण मीटिंग दिनदर्शिका वाटतानाचा फोटो, FLN क्षमता सुधारण्यासाठीचे तसेच निपुण अंमलबजावणीसाठी शाळा स्तर आणि इयत्ता निहाय योजना विकसित केल्याचा पुरावा. निपुण कृतीची दिनदर्शिका तयार करून जबाबदाऱ्या वाटण्यात आल्या आहेत याचा एक पुरावा आपल्याला लागणार आहे. स्तर क्रमांक 4 साठी निपुण लक्ष गाठलेल्या विद्यार्थ्यांचा फोटो, निपुण लक्ष प्राप्त केल्याचा पुरावा, लक्ष गाठू न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या कारणासह विश्लेषणाच्या नोंदी आपल्याला या स्तर क्रमांक 4 मध्ये लागणार आहेत मानक क्रमांक 34 साठी. मानक क्रमांक 35 1.7.7 समृद्ध अध्ययन अनुभवांसाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आपापसातील भेटींचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये स्तर क्रमांक 1 साठी जो पुरावा आहे जवळपासच्या शाळांना किंवा संस्थांना नियोजन भेट कार्यक्रमाची यादी. स्तर क्रमांक 2 साठी पुरावा भेटी दरम्यान केलेल्या कृती कार्यक्रमाची यादी व शाळेत जाऊन अध्ययन अध्यापन कसे दिले जाते याचे अनुभव लेखन फोटो. स्तर क्रमांक 3 साठी विद्यार्थ्यांनी भेट दिल्यानंतर अभिप्राय विज्ञान प्रदर्शन इत्यादींचा फोटो. स्तर क्रमांक 4 साठी आजूबाजूच्या शाळांनी मिळून ठरवलेले विविध गुणदर्शन व क्रीडा दिनाचे फोटो. मानक क्रमांक 36 1.8.1 विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर मार्गदर्शन, मानसिक आरोग्य आणि भावनिक आरोग्याशी संबंधित समस्यांच्या निराकरणासाठी समुपदेशक उपलब्ध करून दिले जातात. स्तर क्रमांक 1 साठी पुरावा मानसिक व भावनिक आरोग्य संदर्भात घेतलेल्या कार्यक्रमाची यादी, मनोदर्पण पोर्टलवर पालक आणि समाजासाठी आयोजित केलेल्या जागृती कार्यक्रमाची यादी. स्तर क्रमांक 2 साठी गट समुपदेशकांच्या सत्रांची संख्या आणि सहभागी झालेल्या मुलांची माहितीच्या अहवालाची फोटो आणि या फोटोंची PDF बनवायची आहे. स्तर क्रमांक 3 साठी पुरावा वरील दोन्ही स्तरावरील अहवालांचे फोटो व दर्शन आठवड्यातील वेळापत्रके. स्तर क्रमांक 3 साठी पुरावा वरील दोन्ही स्तरावरील अहवालाचे फोटो आणि त्याचा वेळापत्रकाचा PDF आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. स्तर क्रमांक 4 साठीचा जो पुरावा आहे समुपदेशन सत्रांचे अहवाल,
केस स्टडी, सक्सेस स्टोरी यासारखे काही राबवले गेलेले उपक्रम असतील तर त्याच्या नोंदी स्तर क्रमांक 4 मध्ये लागणार आहेत. मानक क्रमांक 37 1.9.1 शिक्षक शालेय शिक्षणात गुणात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी अध्ययन अध्यापन साधनांचा विकास आणि शिक्षक क्षमता विकसन उपक्रम या क्षेत्राशी संबंधित नवीन विषय घटक इत्यादींमध्ये नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेतात. यामध्ये स्तर क्रमांक 1 साठी पुरावा, नाविन्य प्रकल्पाच्या नोंदी, शालेय गुणवत्ता सुधार यांचे उपक्रम व प्रकल्प गेल्या वर्षभरातील अध्यापन गुणवत्ता सुधारण्यासाठी राबवलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्प नोंदी. स्तर क्रमांक 2 साठी नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या नोंदी. स्तर क्रमांक 3 साठी गुणवत्ता कक्ष स्थापन करणे आणि त्याच्या कार्याच्या नोंदी ठेवणे किंवा त्या अहवालाच्या फोटो किंवा नाविन्यपूर्ण कक्ष स्थापनेच्या व त्याच्या कार्याच्या नोंदीचा फोटो त्याची PDF आपल्याला बनवायची आहे. स्तर क्रमांक 4 साठी विद्यामृत पोर्टलवर नाविन्यपूर्ण प्रकल्पाची नोंद किंवा त्या पोर्टलची लिंक आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. मानक क्रमांक 38 1.10.1 शिक्षक विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार, सर्जनशीलता, समस्या निराकरण कौशल्य आणि डिझाईन थिंकिंग स्किल आत्मसात करण्यासाठी मार्गदर्शन करतात, ज्यामुळे त्यांना विविध सामाजिक आर्थिक आव्हानांना सामोरे जाऊन त्यावर उपाय शोधता येतात. स्तर क्रमांक 1 साठी पुरावा, शालेय नियोजनाचे फोटो, शालेय वार्षिक नियोजनाचे दस्तऐवज, शालेय उपक्रमाची यादी, विद्यार्थ्यांसाठी आयोजित कौशल्य आधारित विषय मंडळाचे पुरावे, नोंदवही फोटोची उपक्रमाची अंमलबजावणीचे पुरावे, कार्यक्रम रजिस्टर, विद्यार्थी नोंदवही, उदाहरणार्थ पर्यावरण संवर्धन चित्रकला स्पर्धा. स्तर क्रमांक 3 साठी पुरावा, कौशल्यावर आधारित प्रकल्पाचे नमुने, विद्यार्थी बनवलेल्या किल्ल्याचे प्रकल्पाचे फोटो, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी केलेल्या प्रकल्प नोंदी, उदाहरणार्थ पर्यावरण सेवा योजना, हरित सेना इत्यादी. स्तर क्रमांक 4 साठी पुरावा, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी केलेल्या प्रकल्पाच्या नोंदी, फोटो, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी केलेले प्रकल्प नोंदी, उदाहरणार्थ आनंद मेळावा, अंधश्रद्धा निर्मूलन, प्लास्टिक निर्मूलन, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी. स्तर क्रमांक 4 साठी मानक क्रमांक 39 1.10.2 माहिती साक्षरता, माध्यम साक्षरता आणि तंत्रज्ञान साक्षरता या 21व्या शतकातील कौशल्यांमध्ये विद्यार्थी निष्णात आहेत. स्तर क्रमांक 1 साठी पुरावा, वार्षिक अभ्यासक्रम नियोजनाचे फोटो, वार्षिक अभ्यासक्रम नियोजनामध्ये ICTचं वेळापत्रक. स्तर क्रमांक 2 साठी शिक्षक प्रशिक्षण पुरावेची माहिती, साक्षरता तंत्रज्ञान, साक्षरता ग्रंथालयातील डिजिटल संसाधने, ICT लॅब, मीडिया हाऊस, CSO टेक कंपन्या इत्यादींचा सहयोग. स्तर क्रमांक 3 इयत्ता निहाय वेळापत्रकांचा फोटो, कौशल्य आधारित प्रकल्प, इयत्ता निहाय वेळापत्रक आणि विविध कंपन्यांचं किंवा NGOचं सहकार्य असं काही दस्तावेज आपल्याकडे असेल तर त्याचे फोटोज आपल्याला इथे PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे. स्तर क्रमांक 4 साठी माहिती साक्षरता, माध्यम साक्षरता आणि तंत्रज्ञान साक्षरता, कौशल्य उपयोजन पुरावे, डिजिटल मासिक प्रकाशन इत्यादी. मानक क्रमांक 40 1.11.1 शाळा नागरिकत्व कौशल्य संविधानातील मूल्य आणि मूलभूत कर्तव्यांबद्दलच्या जबाबदारीचे ज्ञान आणि समज वाढवते. स्तर क्रमांक 1 साठी पुरावा, ग्रंथालयातील विविध मूल्यांची पुस्तकांची नोंद रजिस्टर. स्तर क्रमांक 2 साठी पाठ नियोजन, भारताचा वारसा, सांस्कृतिक सभ्यता, भारतीय मूल्यांचे ज्ञान याविषयी कृती कार्यक्रम, उदाहरणार्थ एखाद्या राज्याची सांस्कृतिक वारसा किंवा त्याचा उपक्रम. स्तर क्रमांक 3 तज्ञांच्या व्याख्याने ची कार्यशाळा, तपशिलाचा फोटो, एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत विविध उपक्रम, उदाहरणार्थ चर्चासत्रे, सेमिनार, कार्यशाळा, तज्ञांची व्याख्याने. स्तर क्रमांक 4 मध्ये समुदाय व पालक यांच्यासाठी आयोजित कार्यक्रमाचे फोटो, शाळेतील विद्यार्थी संसद, विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक कार्यक्रम, पालकांसाठी आयोजित उपक्रम हे स्तर क्रमांक 40 साठी स्तर क्रमांक 4 मध्ये मानक क्रमांक 40 साठी लागणार आहे. मानक क्रमांक 41 1.11.2 शाळा भारताचे ज्ञान सर्व स्तरावर समाविष्ट करते. स्तर क्रमांक 1 साठीचा पुरावा, शालेय वार्षिक नियोजन, अभ्यासक्रम आणि अध्यापन नियोजन, शालेय उपक्रमाची यादी. स्तर क्रमांक 2 पालक सभा, कार्यशाळा, मीटिंगचे फोटो, शालेय वार्षिक अभ्यासक्रमात विविध समित्यांचे बैठका किंवा कार्यशाळेचे इतिवृत्त. स्तर क्रमांक 3 साठी पुरावा, भारतीय ज्ञान एकत्रित करणारे अध्ययन अध्यापन नमुना पाठ नियोजन, सांस्कृतिक कार्यक्रम. स्तर क्रमांक 4 साठी पुरावा, विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या प्रकल्पाचे नियोजन, भारतीय संस्कृती दर्शविणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम. मानक क्रमांक 42
स्तर क्रमांक 1 साठीचा पुरावा शाळेचे वर्तमान समस्यावर आधारित नियोजन आणि उपक्रम. स्तर क्रमांक 2 साठी जनजागृती कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा सहभाग, फोटो, इतिवृत्त, उदाहरणार्थ आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, तंबाखू मुक्ती, राष्ट्रीय एकात्मता, जनजागृती कार्यक्रम. स्तर क्रमांक 3 साठी पुरावा वर्तमान समस्यावर आधारित जनजागृती कार्यक्रम व प्रकल्पांची यादी. स्तर क्रमांक 4 साठी पुरावा जिल्हा, राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपक्रमाची दखल, त्याचे प्रमाणपत्र, पारितोषिके व वृत्तपत्रातील बातमीचे पुरावे आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. मानक क्रमांक 43 1.12 आशय, संकल्पना, साहित्य, अध्यापन पद्धती इत्यादी संबंधीची शिक्षकांचा अध्यापना व राज्य स्तरावरील शैक्षणिक योगदान. यामध्ये स्तर क्रमांक 1 साठी पुरावा शिक्षक विषयातील आशय, संकल्पना, अध्यापन पद्धती इत्यादी बाबत वाचन करतात, उदाहरणार्थ NEP 2020 आणि SCF इत्यादी याचे पुरावे. स्तर क्रमांक 2 साठी पुरावा पाठ नियोजन, पाठ टाचन, अध्यापन पद्धती या बाबतीत अद्ययावत संकल्पना. स्तर क्रमांक 3 शिक्षण परिषद, तालुका जिल्हा स्तर प्रशिक्षण सहभाग, मार्गदर्शन सहभाग, प्रमाणपत्राचा फोटो. स्तर क्रमांक 4 साठी शिक्षकांनी मासिक व वर्तमानपत्रात लिहिलेले लेख किंवा मजकूर फोटो. त्यानंतर मानक क्रमांक 44 1.12.2 शिक्षक विविध स्तरावर अभ्यासक्रम, उपक्रम निर्मिती, मॉड्यूल निर्मिती, शैक्षणिक साहित्य निर्मिती, प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून योगदान देतात. स्तर क्रमांक 1 साठी शाळा स्तरावर मॉड्यूल, उपक्रम, शैक्षणिक साहित्य निर्मिती, नाविन्यपूर्ण योजना, प्रशिक्षण मार्गदर्शकाच्या नोंदी किंवा फोटो किंवा त्याचे प्रमाणपत्र. स्तर क्रमांक 2 साठी केंद्र, तालुका स्तरावरील मॉड्यूल, उपक्रम, शैक्षणिक साहित्य निर्मिती, नाविन्यपूर्ण योजना, प्रशिक्षण मार्गदर्शक नोंदी, फोटो किंवा प्रमाणपत्र. स्तर क्रमांक 3 जिल्हा स्तरावरील मॉड्यूल, उपक्रम, शैक्षणिक साहित्य निर्मिती, नाविन्यपूर्ण योजना, प्रशिक्षण मार्गदर्शक नोंदी, फोटो किंवा प्रमाणपत्र. स्तर क्रमांक 4 साठी राज्य, राष्ट्रीय स्तरावर मॉड्यूल, उपक्रम, शैक्षणिक साहित्य निर्मिती, नाविन्यपूर्ण योजना, प्रशिक्षण मार्गदर्शकाच्या नोंदी किंवा त्याचे प्रमाणपत्र. मानक क्रमांक 45 2.1 वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा व इतर खोल्या, ज्यामध्ये 2.1.1 याचं स्तर क्रमांक 1 साठी विद्यार्थी हजेरी, 8चा उतारा, वर्गखोल्या, शाळेचा नकाशा, रॅम्प असलेल्या खोल्या यांचे फोटोंची PDF बनवायची आहे. स्तर क्रमांक 2 साठी विविध कार्यक्रम किंवा उपक्रमाचे शालेय परिसरातील फोटो. स्तर क्रमांक 3 ज्यामध्ये ग्रंथालय, प्रयोगशाळा, वर्गखोल्या व इतर सुविधा, विद्यार्थी प्रमाणात पुरेशी जागा, रंगमंच, सभागृह, CWSN विद्यार्थ्यांना सुरक्षित जागा याचे फोटो आणि प्रत्यक्षदर्शी फोटो आपल्याला पाहिजेत. स्तर क्रमांक 4 साठी हॉलचा फोटो, हॉलमधील सुविधांचा फोटो, दर्शनी भागात दिशादर्शक फलकचे फोटो, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प, सर्व पायाभूत सुविधांचे फोटो, मालमत्ता रजिस्टरचा फोटो, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, सभागृह, दिशादर्शक फलक, रॅम्प, मालमत्ता रजिस्टर किंवा जंगम मालमत्तेचा फोटो एवढे पुरावे आपल्याला स्तर क्रमांक 4 मध्ये लागणार आहेत. मानक क्रमांक 46 2.1.2 स्तर क्रमांक 1 साठीचा पुरावा प्रत्यक्षदर्शी पुरावा लागणार आहे, ज्यामध्ये बेसिन, हँडवॉश स्टेशनचा स्वतंत्र किंवा मुला-मुलींचे CWSNचे टॉयलेट, मुला-मुलींचे टॉयलेटचे शौचालयाचे फोटो स्वतंत्ररित्या. स्तर क्रमांक 2 साठी स्वच्छतागृह, स्वच्छताचे गृहाचे वापराचे फोटो, दिव्यांग विद्यार्थी स्वच्छतागृह प्रत्यक्षदर्शी पुरावा, स्वच्छताच्या नोंदी किंवा स्वच्छतागृह पाणी व्यवस्थापन किंवा विद्यार्थी सूचनांची वही किंवा त्याच्या नोंदी. स्तर क्रमांक 3 साठी स्वच्छतागृहांचा फोटो, स्वच्छतागृहांमध्ये रनिंग वॉटर सुविधा असल्याचा फोटो, पाण्याच्या सुविधाचे टाकीचा फोटो, स्वच्छतागृहामध्ये देखभाल दुरुस्ती करतानाचा फोटो, असे प्रत्यक्षदर्शी पुरावे आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. स्तर क्रमांक 4 साठी पुरावा आहे स्वच्छतागृहांमध्ये रनिंग वॉटरचा फोटो आहे, स्वच्छता दूताचा फोटो आहे, पालक भेट रजिस्टर चा फोटो आहे. असे प्रत्यक्षदर्शी सर्व फोटो, स्वच्छता दूत, मित्र, नेमणूकची यादी, हँडवॉश करताना विद्यार्थ्यांचा फोटो, स्वच्छता जागृतीचा फोटो, अशा सगळ्या फोटोंची एक PDF बनवून आपल्याला या स्तर क्रमांक 4 मध्ये ठेवायचे आहे. मानक क्रमांक 47 2.1.3 स्तर क्रमांक 1 साठीचा पुरावा पुस्तक देवाणघेवाण नोंद रजिस्टरचा फोटो, शाळेतील ग्रंथालयाचा फोटो, ग्रंथालयातील उपलब्ध पुस्तके फोटो, ग्रंथालय पुस्तके कपाट, पुस्तके पेटी, ग्रंथालय पुस्तक संख्या,
स्तर क्रमांक 2 साठी ग्रंथालयातील पुस्तके नोंदीचा रजिस्टर, पुस्तक देवघेव रजिस्टर, शिक्षक पुस्तके किंवा संदर्भ देवघेव रजिस्टर, ग्रंथालयातील वेळापत्रक, मासिक साप्ताहिके वर्गणी पावती. स्तर क्रमांक 3 साठी पुरावा स्वतंत्र ग्रंथालय वाचन कक्ष, संदर्भ ग्रंथ विद्यार्थी वापर नोंदी, विद्यार्थी पुस्तके देवघेव रजिस्टर, राबवलेल्या उपक्रमाचे फोटो, ऑडिओ बुक, ब्रेल बुक. स्तर क्रमांक 4 साठी ई बुक्स पुस्तक प्रमाण, प्रति विद्यार्थी 5 पुस्तके, प्रति शिक्षक 25 पुस्तके, विद्यार्थी सूचना पेटी, पालक ग्रंथालय वापर नोंदी, लोकसहभागातून पुस्तकांची नोंदीचं रजिस्टर आणि वेळोवेळी पुस्तक खरेदी. अशा प्रकारचे एवढे पुरावे आपल्याला स्तर क्रमांक 4 साठी लागणार आहेत. मानक क्रमांक 48 2.1.4 ज्यामध्ये स्तर क्रमांक 1 साठीचा पुरावा भाषा, गणित आणि विज्ञान करिता प्रयोगशाळा पेटी किंवा कोपरा. स्तर क्रमांक 2 मध्ये भाषा, गणित, विज्ञान पेटीच्या अध्ययन अध्यापन मध्ये उपयोग, दैनिक टाचन, लॉगबुक, प्रयोग यादी, प्रयोग साहित्य यादी, प्रयोग नोंद रजिस्टर. स्तर क्रमांक 3 साठी सुसज्ज प्रयोगशाळा माहिती पत्रक, शाळेतील गणित व विज्ञान मंडळ. स्तर क्रमांक 4 साठी प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर, पर्यायी व्यवस्था, सुरक्षिततेबाबतची सूचना पत्रके, कृती आराखडा, प्रयोग वह्या, प्रयोगशाळा सुरक्षिततेचे निकष. स्तर क्रमांक 4 साठी मानक क्रमांक 49 2.1.5 ज्यामध्ये प्रारंभिक स्तर स्तर 1 साठी पुरावा कॉम्प्युटर लॅबचा फोटो, तासिका वेळापत्रकाचा फोटो, कॉम्प्युटर हाताळणी करतानाचा फोटो, शालेय वेळापत्रक, संगणकाची संख्या, अध्यापनासाठी आणि प्रशासकीय सेवेसाठी. स्तर क्रमांक 2 साठी कॉम्प्युटर वापरतानाचा फोटो, इंटरनेट सुविधा असतानाचा विद्यार्थ्यांच्या नोंदीचा फोटो, शालेय वेळापत्रक किंवा इंटरनेट सुविधामध्ये राउटरचा फोटो. स्तर क्रमांक 3 मध्ये कॉम्प्युटर लॅब, कॉम्प्युटर वापरतानाचा फोटो, दिव्यांग विद्यार्थी कॉम्प्युटर वापरत आहेत अशा फोटो, विविध शैक्षणिक फोटो, ई साहित्य अभ्यासक्रम, ई साहित्य वापराबाबतचे पुरावा, CWSN विद्यार्थ्यांकरिता उपकरणे. स्तर क्रमांक 4 साठी पालक सहभाग, ICT बळकटीकरणासाठीचा फोटो, शाळेच्या वेबसाईट सुविधा फोटो, ICT सुविधेकरिता लोकसहभाग, शाळेची वेबसाईट अद्ययावत, ICT सुविधा, संगणक दुरुस्ती देखभाल खर्च नोंदी, विद्या अमृत पोर्टलवर नोंद किंवा विद्यांजलीवरील मागणी. अशा प्रकारचे या स्तर क्रमांक 4 मध्ये पुरावे लागणार आहेत. त्यानंतर मानक क्रमांक 50 2.1.6 स्तर क्रमांक 1 साठीचा पुरावा वर्गखोलीचा कला गुण विकासासाठी वापर करतानाचा फोटो, प्रत्यक्षदर्शी पुरावा उपक्रमाचा फोटो. स्तर क्रमांक 2 वर्गखोली फोटो, षटकोनी वर्गखोली असेल तर फोटो, प्रत्यक्षदर्शी पुरावा, विविध उपक्रमाचे फोटो, विद्यार्थी बैठक व्यवस्था फोटो. स्तर क्रमांक 3 चा पुरावा विविध क्लब स्थापनाचा फोटो, सांस्कृतिक कार्यक्रमाचे फोटो, जयंती, पुण्यतिथी, उत्सव साजरे करतानाचे फोटो, विविध क्लब ज्यामध्ये इको क्लब आहे, पर्यावरण योजना, कला मंडळ, विज्ञान मंडळ, भाषा मंडळ, विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र. स्तर क्रमांक 4 साठी पुरावा मोकळ्या जागेचा वापराचा सांस्कृतिक कार्यक्रम बसवण्यासाठी केला जाणारा वापराचा फोटो, उपक्रमाचे फोटो, आनंददायी शनिवारासाठीचे फोटो, शाळेतील सहशालेय उपक्रमाचे फोटो, कला, क्रीडा व अध्ययन साहित्यदर्शी प्रत्यक्षदर्शी पुरावा आपल्याला मानक क्रमांक 50 साठी लागणार आहे. अशा पद्धतीनं आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा मानक क्रमांक 26 ते 50 पर्यंत माहिती पाहिली. मानक क्रमांक 51 ते 75 ची माहिती किंवा त्याचे जे पुरावे आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.